नमस्कार, मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रांगोळी मॅटपासून महालक्ष्मीची रांगोळी मॅट कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आईच्या चरणावरती पैंजण म्हणून मी हा फेंट ऑरेंज कलरचा जो फर आहे तो यूज करणार आहे. तर चरणाचा भाग तयार करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी वस्त्रमाळ घेते. तर मी इथून असं वस्त्रमाळ लावण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी व्हाईट फर घेतलेला आहे. आता आपण मंगळसूत्राच्या पाठपुढे जाऊयात. कपाळावरती हळद असते आईच्या, तर त्याच्यासाठी मी येलो कलरचा पेन यूज करते. तर इथे मी गजऱ्यासाठी थोडंसं ग्रीन आणि व्हाईट कलरच्या फरने गजऱ्यासारखा आकार देणार आहे. तर अशा पद्धतीने व्हाईट आणि ग्रीन फर लावून मी गजऱ्यासारखं आकार देऊन घेतलेला आहे. आईच्या साडीच्या साठी मी खूप विचार करून रेड आणि येलो फरनी साडीचा कलर चूज केलेला आहे. तर साडीचा जो मधला पार्ट आहे तो मी रेड कलरने फिलअप करून घेणार आहे आणि जो काठाचा जो कलर आहे तो येलो कलरने फिलअप करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने लाल कलरचा मी डिसाईड करून घेतलंय की मी कुठे लाल कलर देणार आहे. तर आता येलो कलरचं तुम्हाला सांगते. तर माझ्या लाल कलरचे बॉर्डर देऊन झालेले आहे आणि मी येलो कलर ही बॉर्डर करून झालेली आहे माझी. तर आता रेड कलर आतून फिलअप करायला घेते मी.
तर तुम्ही बघू शकता रेड कलर दोन्हीकडे घेऊन तयार झालेला आहे. आता आपण बॉर्डरच्या येलोकडे वळूयात. तर जो हा काठ आहे त्याच्यामध्ये मी हे जे ग्रीन कलरचे जे डिझाईन बनवली होती ही पहिल्यांदा फिलअप करून घेते आणि मग येलो कलर फिलअप करायला घेते. तर अशा पद्धतीने साडीचा कलर रेड आणि येलोमध्ये मी फिलअप करून घेतलेला आहे आणि मध्ये ग्रीनची छोटीशी डिझाईन अशी केलेली आहे. तर जो आईचा वरचा जो भाग असतो, जो तो ब्लाउज सारखा जो भाग असतो त्याला सुद्धा मी येलो कलरनेच फिलअप करून घेणार आहे. आणि तर माझा ब्लाउजचा कलर देऊन झालेला आहे. आता मी पदराच्या साईडला कलर फिलअप करणार आहे. तर कडेकडेला ग्रीन आणि मध्ये येलो कलर मी फिलअप करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा पॅरेट ग्रीन कलर आणि येलो कलर चं कॉम्बिनेशन करणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर तुम्ही बघू शकता मी पदराला ग्रीन, येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन केलेलं आहे. ग्रीन वरती येलो डॉट दिलेले आहेत आणि येलो वरती रेड डॉट दिलेले आहेत. तर असा माझा पदराचा कलर देऊन झालेला आहे. आता सेम मी या साईडलाही तो कलर देऊन घेते. तर कंटिन्यू राहा. तर सगळीकडे माझा फर लावून झालेला आहे. फक्त मी हा भाग आणि हा भाग राहिलेला आहे माझा. तर तिथं मी ऑरेंज कलरनी फिलअप करून घेणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर तुम्ही बघू शकता माझं पूर्ण महालक्ष्मीचं डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. एकदम पायापासून ते वरती मुखवट्यापर्यंत मी काम केलेलं आहे. तर चला मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.